भीम जय श्रीराम भावांनो. आम्हाला निघायचं होतं 11 वाजता. किती वाजता जायचं? आता 1 वाजले. 1 इतर वाजलाय. जायचं शॉपिंग करायला भावांनो. थोडंफार शॉपिंग करतो आम्ही, कारण की खूप दिवस झाले मला जे सामान घ्यायचे ते सामान इथं गोरेगावला कुठे भेटत नाहीये. भेटतं ते पण खूप महाग आहेत. तर आपल्याला थोडं स्वस्तामध्ये निपटू व्हायचंय. आता गोरेगाव स्टेशनलाच आपण बघा, पब्लिक खूप तोंडाकडे बघते. त्याला बघूया. शूज वगैरे पण घेतो. खूप दिवस झाला चप्पलवरच फिरतोय. 200ची चप्पल घेतलेली त्या दिवशी. आता आपण शूज वगैरे पण घेऊया. बघू तर चांगलं काय काय भेटतं तुम्हाला दाखवतो मी. जे चांगलं चांगलं भेटेल आपण ते उचलूया. भेटूया आता आपण ट्रेनमध्ये. स्टेशनला आलो आम्ही, गोरेगाव स्टेशनला. आम्हाला वाटलं आम्ही दोघंच असणार. बघतो तर पूर्ण हळूहळू भावांना क्राऊडच होत गेलाय. हे बघा, असंच फिरवतो प्रीता मोबाईल बरोबर होतो मी. जागेवर हळूहळू जो क्राऊड होत गेला. तर बघा आम्ही पुढे चाललोय. तिथं जाऊन बघू. तर गर्दी तर आहे, मजबूत गर्दी आज. वाटलं आम्ही दोघंच असणार स्टेशनला. बघतो तर आहे कृपया चलती गाड़ी के बाहर आपलं स्टेशन चर्चगेट. हे बघा, तुमचं तिकीट बनवा आणि तिकीट हे असं करतोय. पाहून आता इकडे ना तुम्हाला मी हे दाखवतो बाहेरून. स्टेडियम, वानखेडे स्टेडियम. बसायला भेटलं नव्हतं भावानं. दादरला बसायला भेटलं. आता ट्रेन पण खाली झाली. उभाच होतो. हे बघा, वानखेडे स्टेडियम बघा. उभारून व्हिडिओ काढायला काय नाही भावांनो, कारण वागाचा झालाय पगार. बघू आता सस्त्यामध्ये निपटायचं आपल्याला. सगळं काय सस्त्यामध्ये निपटायचं. पब्लिक कशी बघते बघा तोंडाकडे. भावानं चर्चगेटला उतरलोय आम्ही. आता जाऊया आपण पुढं. बघूया काय 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 ना आपल्याला घ्यायच्या सर्व गोष्टी. प्रीतम भाऊ सोबत आपल्या लहानपणीचा मित्र आपला चड्डी यार. गावातून हागाय मुदाला सगळं सोबत जायचो. हागायला एकाला यायची पण जायचं 2 डबे घेऊन. तेच नव्हते तेव्हा सोबत आहे भावांनो. प्रीतम भाऊ बोलतोय आपल्याला काहीतरी भाई पिऊया आपण काहीतरी. जाऊया आपण उसाचा ज्यूस नाही तर लिंबू सरबत पिऊया. आणि हा, मी इंस्टावरती एक व्हिडिओ सोडलेला. तो ड्रिंक वगैरेचा आहे. तर भावांनो, तुमचा भाऊ नशा नाही करत. निर्व्यसनी भावा, सुपारी पण खात नाही आपण. तर ते जे व्हिडिओ बनवलेत ना ते मी असे बोलतात ना इकडून तिकडून ऍडजस्ट वगैरे करून बनवलेत. दारू वगैरे नाही येते. आज छप्पड व्हिडिओ बनवलेत. पब्लिक पण तोंडाकडे बघते, हसते. काय नाही, आपल्याला आपली लाईफ सुधारायची ना भावांनो. काय ना काय करावं लागणार. लाजणी सोडावं लागणार. जाऊया आपण काहीतरी उसाचा ज्यूस वगैरे पिऊया. खाली पण चांगले सामान भेटतात. जेवढ्या कमी मध्ये भेटेल तेवढं आपण कमी मध्ये घेऊया. प्रीत्या बोलते मशीन घेऊया काय. बघ तू कोणती यूज करशील ती? प्रीत्या भाऊ मशीन घेतोय. चालू करून करता येईल. बघ तुला बघ माग बॉडी होते. कोणाला पाहिजे तर या चर्चगेटला. बघूया काय ना काय ज्यूस वगैरे पिऊया. त्यानंतर शॉपिंग करूया. सस्त्यामध्ये मस्त व्हायचंय. संडेची फट्टे गर्दी असते इकडं. फट्टे क्राऊड आहे बघा, लय क्राऊड आहे. भाऊ आता क्रिसमसला बोलतोय यायचं. आपण राईडला जाऊन आपण मस्त लिंबू सरबत पिऊया. भाऊ कडक बनवतो. मी इकडे कधी फिरायला आलो ना तर मग लिंबू सरबत पितो तिथे. बघा इथे भाई किती रे बनव. 2 मस्त कडक बनव. 2 बनव लिंबू सरबत. हा एकदम कडक. हा, त्या भाऊकडे देतो मी कधी पण. इथून नाही तर मग पुढे पण अजून एक आहे, तिथे जाऊन बनवतो. हे बघ नाही रे बाबा. अरे बघू आता, चांगलं चांगलं सामान भेटल्यानंतर ते घ्यायला आलोय मी. जर भेटलं चांगलं बघू आता काय काय भेटतं काय काय नाही. अरे कुठं श्रीमंत हवं. श्रीमंत नाही रे भाऊ, कष्ट करते आपण. हा, स्वस्तची बात नाही रे. जे परवडणार तेच घेणार ना. फुकट पैसा टाकून मतलब आहे का? लवकर नाही रे, लवकर कळालंय मला. बघू आता काय काय सामान भेटतं ते बघू. तुला फोन करतो मी. फोन करतो बोललो. लवकरच करतो. जाऊ दे. तुला कोणत्या पॅन्टा घेऊ सांग. हे बघ आणू तुला.
आणू का बोल संध्याकाळी भेट, संध्याकाळी आपण खाऊ काहीतरी, ठीक आहे. अखंड नको, तीच मला बघायची. अर्ध मार्केट फिरलोय भावांनो, जे पाहिजे ते भेटतच नाहीये. तिथं वॉच बघत होता, ते दगड वॉच पण नाहीये म्हणून वॉच बघत होता, तर ते पण भेटत नाही नीट. ते भेटलं तर एक नंबर होईल. बघू शकता तुम्ही, बघा क्राऊड खूप खूप फिरलो, तिथून पूर्ण इथपर्यंत आलो. भाई मोबाइल का स्टिक मिलेगा? मोबाइल का स्टिक इसे छोटा नहीं देखा कितने का है? घेऊ काय? फोन करूंगा. थांब जरा, त्याचा फोन आलाय. हिला मोठी रे. बाहर पैटर्न दिखाओ ना इसमें. मोबाइल में पढ़ना नहीं तू. आता येऊ. हॅलो. सांगताय सर. ओके सो अरे मम्मीला ओरडली बाबा, मला माहिती आहे गाडीवर व्हिडिओ बनवते ना, त्याच्यामुळे. और नहीं है कुछ? यही है, इस समय चल ही रहा है. जो आप बड़ा छोटा सोच रहे हो या नहीं बिकता है तो ही दो चार खाना बच जाता है. इतना बड़ा नहीं चाहिए. इसको छोटा भी कर हो गया, रिमोट दे निकाल सकते हो. कितना, क्या प्राइस है? 300 का. तो 300 मेरा पता भी नहीं उतना. चलो आप चलो कुछ 200 काम करके मैं 200 का. मेरे दोस्त ने 200 में लिया है भाई. नहीं 200 बराबर है, मेरे को स्पीकर भी लेने का. घेऊ काय? क्या वीडियो बना रहे हो? हाँ. क्या शॉप नंबर कितना आपका? 52 है. भावानो, जर तुम्हाला पण स्टँड वगैरे घ्यायचा असेल ना, थोडं वरती येणार होतं, स्टँड वगैरे पण घ्यायचा असेल, किंवा हे बघा स्पीकर वगैरे आहे, आपले भाव आहेत त्यांच्याकडे या. बिंदास लोक कमी करून देतात, जास्त सांगतात, तुम्ही कमी करा. 400 500 600 सांगतात, नाही डायरेक्ट 200 300 राहायचं. डिस्काउंट करके जरूर मिलेगा. त्याचा भाऊला आपण जीपे करूया आणि व्हिडिओ थोडा स्टॉप करूया, ठीक आहे. मला पण घ्यायचा असेल भावानो तर या. आणि 200 रुपयाला भेटतात, हे लोक जास्त सांगतात. मी तर हमेशा येतो इथं चर्चगेटला, तर हमेशाच कपडे वगैरे घ्यायला येतो मी, तर हे लोक जास्त सांगतात. जर 200चं असलं तर 400 500 एवढे सांगतात, ते आपण कमी करायचे, ठीक आहे. तर आपण सेल्फी स्टिक पण घेतली, भाऊने आपल्याला डिस्काउंट दिलाय. आणि हे ब्लूटूथ पण आपल्याला त्याने दिलंय, हे पण डिस्काउंट मध्ये दिलंय. आपल्याला घ्यायचं होतं, घरी मम्मी वगैरे ऐकेल म्हणून मी घेतलंय, ठीक आहे. तर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर भाऊ या इथे चर्चगेटला. होतोय पब्लिक बघू शकता तुम्ही कसे बघता तोंडाकडं. आपल्याला जर आपलं बोलताना आयुष्य घडवायचं ना भावांना, तर संघर्ष करावा लागणार आपल्याला. नव्हता काय जायचं, आता काय संघर्ष केल्याशिवाय परिणाम नाही. मी तिथून व्हिडिओ काढत होतो स्टार्टिंगला, पण प्रॉब्लेम काय झाला, काही चालायला जमत नाही तिकडून. त्याकडून चालायला जमत नाही, गर्दी पण एवढी ना संडे ना, तर फट्टे गर्दी आहे, चालायला जमत नाहीये. त्याच्यामुळे मग मी त्याला बोललो ये रोडावर आपण व्हिडिओ काढूया. चालत चालत एवढ्या पुढे आलोय, का भेटतच नाही. आता लागली भूक, जातो काहीतरी खाऊया. 2 पराठे आणि दही खाऊन निघालो. प्रीताने लेट केला, प्रीताला बोललो भाई चल निघूया आपण. तर तो 10:30 11 वाजता मला फोन केला सकाळी. तर आम्हाला 11 वाजता निघायचं होतं, भाऊनी वाजवला 1. 12:30 वाजता भाऊला फोन करतोय, भाऊ काय फोन उचलायचं नावच घेत नाही. मी घरी गेलो, घरी जाऊन बघितलं तर तो घरात पण नव्हता. तर मग भाऊ घरातून तेव्हा बाहेर आला, दुसऱ्या घरातून घेतलं. मग गाडी बिडी पुसली आणि मग बोललो भाऊ आताच चल. मग तिकडे खाऊ गल्ली पण आहे पुढं, जर बघू आता काय काय खायला काय काय नाही, खाऊन आपण डायरेक्ट निघूया परत घरी. एक वेळ होता भावांनो, तुमच्या भावाकडे आयफोन पण नव्हता, मित्रांकडे मागायचो आयफोन, ते पण लोक पण नखरे करायचे, नाही द्यायचे लवकर, आकडायचे खूप. तर आज असं आहे ना भावा, हाय माझ्याकडं आयफोन पण आहे, माईक पण घेतला आणि आज स्टँड पण घेतलाय. हळूहळू करतोय मी भावांनो, सगळ्या प्रयत्न करतोय, सगळ्या गोष्टी घेतोय मी हळूहळू. गाडी पण नव्हती, आज मी गाडी पण आहे आज माझ्याकडं. सर्व काही मी माझ्या स्वतःच्या एमटीवर केलंय, ना माझ्या आईला त्रास दिला, ना मी माझ्या घरात कोणाला त्रास दिलाय. जे आहे ते माझ्या स्वतःच्या एमटीवर केलंय. मी कधी जिद्द पण नाही केली, आई मला हे आण ते दे हे देत. हे बघ इकडे
खावगली पुढून सिग्नल राईट. तुला भूक लागली का? बोलून बोलून भूक लागली तुला फोनावर. तुला अशी भूक नाही लागली. पब्लिक खूप घडती मित्रांनो. थोडं आपल्याला आता कुठे तू खूप काय मी माझ्या स्वतःच्या जीवावर केलं भावांना. अजून पण याच्या पुढे मला खूप काय मला स्वतःच्या जीवावर करायचंय. माझ्या आईला बोलतात ना खूप चांगले चांगले दिवस दाखवते भावांना. म्हणून त्याच्यामुळे मी कधी चुकीच्या लाईनीत गेलो नाही, कधीच नाही. म्हणजे बोलतात ना मित्र वगैरे सगळे होते, चांगलेच भेटले आपल्याला मित्र, पण कधी वाईट नाही भेटले. नशा वगैरे पण करतात, पण कधी अशी मला जबरदस्ती केली नाही कोणत्या गोष्टीला. भाई चल नशा करतो का हे ते, कधीच मला कोणत्या गोष्टीला जबरदस्ती केली नाही. फक्त एवढंच बोलतात भाई तू जे आहे तसाच राहा, नशा वगैरे करू नको. अजूनपर्यंत भावना आपण सुपारी पण नाही खाल्ली. ते फक्त व्हिडिओ मी का टाकतो माहिती काय, आपल्याला आवडतात यार ते सगळे व्हिडिओ. बोलतात ना ते सगळे व्हिडिओ आपल्याला म्हणजे बरे वाटत व्हिडिओ वगैरे काढायला. तर पब्लिकला जर वाटत असेल मी नशा वगैरे करतो तर भावना नाही, आपण निर्व्यसनी मुलगा आहे. ठीक आहे. त्याचा सकाळपासून फोनवरच बिझी आहे. त्या आयटम सोबत बोलतोय का मित्रासोबत बोलतोय काय माहिती. कॅमेरा नुसता असा हलतोय, त्याला जाऊन दाखवतो भाऊ हे हलतंय का बघ. आपण कधी बाबा ही सेल्फी स्टिक वगैरे युज नाही केली तर हे आणि दाखवायची सेटिंग काय असती काय नाही. सिग्नल कुठं अजून सिग्नल खूप लांब आहे. मागून पब्लिक बघते, बघू दे. आपण आपला टार्गेट आहे भाई, आज इथं पुढे जायचं आपल्याला, नक्की जाऊ. धरती पब्लिक भावानं पब्लिकने बघितलं असेल, जे जे इथं आले त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला जाऊन प्लीज कमेंट लाईक सबस्क्राईब करा. मराठी माणसाला पुढे जाऊ द्या. आता खावगलीमध्ये चाललोय आम्ही, बघूया खावगलीमध्ये काय काय खायला काय काय नाही. एवढ्या लांबून आलोय आम्ही, सगळे बोलतात ना सगळं फिरलो आणि हा भाऊ बोलतोय मला वडापाव खायचा. वडा केला ना काय थंड आहे, बोला थंड आहे. अरे चिकन राईस वगैरे खाऊ ना. एक काम करू आपण आलो ना स्टेशनला तिकडे राहू. चला भावाचा मूड ऑफ झालाय. भाऊ बोलतोय आता आपण स्टेशनला खाऊया. एवढं चांगलं बघून तो बोलतोय नको. मस्त कुठं आता जातो, आता तिकडे खाऊया. खावगली भाऊला का आवडलं नाहीये. भाऊचे गाणे आहे का तुम्ही? आता गाणे बोलला कॅमेराने किंवा गप्पा झाला भाऊ. बोल बोल. इथं मुलींसाठी पण भावांना भारी भारी कपडे बिपडे आहेत. हा दाखवतो नंतर. जॅकेट वगैरे भारी भारी बॅगी बिगी पण आहेत. ती कितीला बोला तुला बॅग तो? बोलतो 1200 का बॅग है, हाँ तो कम करके मिल जाएगा. बोलो ऑनलाइन में तो बोललो 250 रुपयाला बॅग बघितली ऑनलाइन. हा अरे आम्हाला बोलतो 1200 रुपये की बॅग आहे. मस्त लावून दिलं. पण ऑनलाइन 250 भेटते ना. आणि तीच बॅग आहे. मी एक दिवशी आलतो, नवीन आलतो, मला माहिती नव्हतं. मला डायरेक्ट तो बोलतो शूज घेतलेले मी एक, मला बोलतो 1500ला आहे. तर मग मी ना तोंडाकडे बघायला लागलो त्याला. मी बोललो हा काय बोलतोय 1500ला. पण मी निघालो तिथून. मग बोलता चल भाई 1000 रुपया कर दे. तर बोललो नको, बोललो एवढं महाग कशाला. बोललो 1000 बोललो आपल्याला आधी 10-15 हजार पगार आहे, आपल्याला घरदार पण बघावं लागतंय. हा भाई डायरेक्ट बोलतो चल 1000 में ले ले. मी बोललो लास्ट मी बोललो 500 पर्यंत. तर तो बोलतो इतना कम नहीं हो सकता. बोला ठीक है फिर मत दो, हम लोग जाते. पण मग निघालो, रिटर्न त्याने आवाज दिला. बोलता भाई ठीक आहे चल ले ले. मग आलो, मग 500 रुपयाला तो शोज घेतला तेव्हा गेलो. म्हणजे तेव्हा मला क्लिक झालं, हे लोक फक्त 500ची 300ची जी वस्तू असते ना, हे लोक आपल्याला डबल टिबलने आपल्याला हे प्राइस सांगतात. कोण अशी असा करलं. सपोर्ट करा भावांना, बस मराठी मुलगा आहे, पुढे जाऊ द्या, बाकी काय नाही. जेवढे मराठी आपले युट्यूबर आहेत त्यांना सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, बाकी काय नाही. असा सपोर्ट राहू द्या तुमचा, बाकी काय नाही. येतो आता पुढे भेटू आपण. मार्केट खूप मोठं आहे आणि संडेला मला वाटलं नव्हतं भावानं एवढी गर्दी. मी संडेला कधी जास्त आलो नाही. भावानं वडापाव वगैरे खाल्ला, एक वडापाव एक समोसा पाव खाल्ला. आता तिथं शूट का नाही गेला कारण तिथे पब्लिक होते आणि बोलतात ना आता पण तेलकट वगैरे घालते. भाऊला विचारलं तुला काय घेऊ काय, तो पण बोलला नको काय. आता आपण जाऊया घरी. बॉम्बे कुल्फी बॉम्बे सगळ्यात भारी मला जे आवडते. आईस्क्रीम खाऊया, जाऊया आता घरी. खूप टाकलोय, पूर्ण हप्ता कामामध्ये जातो आणि संडे फक्त आपल्यासाठी भेटतो. तर संडेचं बोलतात ना जेवढा होईल तेवढा उपयोग करा, कारण की भावांनो आपल्याला एकच दिवस भेटतो, तो पण संडे. मग मला कधी कधी घरात पण टाइम द्यावा लागतो, कधी कधी स्वतःला पण. तर मित्र वगैरे भेटतात. ही कोणती लागणार विचार ना कोणती आपल्याला. सर कोणती लागली आहे?
हा बोरवली स्लो ना बोरवली स्लो आहे. पहिला डबा पकड प्रीत्या. हा इकडे पकड. तर सरांना विचारलं ते बोलले बोरवली स्लो आहे. बोरवलीमध्ये बसूया आणि निघूया. जाऊया आपण पुढं. धपाधप माणसं आले. जागाच नाही भाई. भाऊ बसू द्या आम्हाला इथं जरा. उद्या बसू का भेटू चलो आता ट्रेन मधून आम्ही आता जातो आम्ही घरी. मला गाडीची हालत बघूया काय काय ना. जाऊया मग गाडी काढूया आणि डायरेक्ट घरी जाऊया. इथे स्टॉप करतो. गाडी बघा आपण इथं लावलेली त्याच्या कामाच्या इथं. पण जाऊया आता रिटर्न पुढच्या संडेचा वेट करूया. कारण की तुम्हाला माहिती आहे आपण सगळं म्हणजे बोलतात ना काम वगैरे करून आपण हे सगळं करतोय. तर आपल्याला परत पुढचा संडेचा वेट करायचा. एक हप्ता तर परत गाड्याच्या कामात. परत दुसरा संडे येईल तर परत आपण व्हिडिओ एक चांगलावाला ब्लॉग काढूया.